मोठी बातमी सध्या समोर येते। मुंबईतल्या रंगशारदामध्ये मनसेचा मेळावा आहे। या मेळाव्यासाठी राज ठाकरे दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर येते। मनसैनिकांना राज ठाकरे आज नेमका कोणता नवा आदेश देणार याकडे आता सगळ्या राज्याचंच खरं तर लक्ष लागलेलं आहे। कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्यातच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा असतील। यामुळे आता राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, मुंबईतल्या रंगशारदामध्ये मनसेचा मेळावा आहे, राज ठाकरे दाखल झाले, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मुंबईतल्या बांद्रा या ठिकाणी असलेल्या रंगशारदा या सभागृहामध्ये आज मनसेचा जो आहे तो एक पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतो आणि साधारण 5 मिनिटांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले आणि राज ठाकरे इथे येण्यापूर्वी बाळा नांदगावकर आणि त्याचबरोबर संदीप देशपांडे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले होते। मोठ्या संख्येनं मुंबईतूनच नव्हे तर मुंबईच्या बाहेरचे सुद्धा पदाधिकारी या मेळाव्याला हजर राहण्याची शक्यता आहे। कारण या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं त्यांच्या कार्यकर्त्यांना नेमकं काय कानमंत्र देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं की शेतकरी मेळावा पक्ष यांचा जेव्हा वर्धापन दिवस होता तेव्हा सुद्धा राज ठाकरे त्यांच्या 2 भूमिकेवरती जे होते ते कायम होते, ते म्हणजे भूमिपुत्रांवरचा अन्याय आणि त्याचबरोबर मराठी भाषेवर होत चाललेला अन्याय। या 2 गोष्टी आम्ही सहन करणार नाही असं राज ठाकरे यांनी सज्जड इशारा जो आहे तो जो हिंदी सक्ती जे करत आहेत किंवा जे मराठीच्या विरोधात आहेत त्यांना दिलेला आहे असं पाहायला मिळतं। त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे जे आहेत ते आता रंगशारदा या ठिकाणी त्यांच्या मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत होत असलेल्या मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। त्यामुळे या मेळाव्या संदर्भातले अपडेट ज्योत्स्ना आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मनसेचा मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यासाठी आता राज ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या मनसैनिकांना संबोधित करतील, त्यांना नेमका नवा काय आदेश देणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे।